अयोध्याकांड। पुनी जेही कह जस कह बगो साई, सो सब भाती घटीही सेवकाई। कह मुनी राम सत्य तुम भाषा, भरत स्नेह विचारू न राखा। तसेच हे स्वामी, तुम्ही ज्याला जसे सांगाल तसेच तो सर्व प्रकारे आज्ञेचे पालन करील। वसिष्ठ मुनी म्हणू लागले, हे राम, तुम्ही म्हणता ते खरे आहे, परंतु भरताच्या प्रेमामुळे माझा स्वतंत्र विचार टिकू शकला नाही। तेही ते कहू बहोरी बहोरी, भरत भगती बस भई मती मोरी। मोरे जान भरत रुचि राखी, जो की जी सो शुभ शिव साखी। म्हणून मी वारंवार म्हणतो की माझी बुद्धी भरताच्या भक्तीच्या अधीन झाली आहे। माझ्या मते भरताची आवड सांभाळून जे काही केले जाईल, भगवान शंकर साक्षीला आहेत, ते सर्व शुभच होईल। भरत बिनय सादर सुनिय, करिय विचारू बहोरी। करब साधू मत लोकमत, नृपनय निगम निचोरी। प्रथम भरताची विनंती आदराने ऐकून घ्या आणि त्यावर विचार करा। नंतर साधुमत, लोकमत, राजनीती आणि वेदांचे सार काढून त्याप्रमाणे करा। गूर अनुरागू भरत परदेखी, राम हृदय आनंदू विशेषी। भरत ही धर्म धुरंधर जानी, निज सेवक तन मानसबानी। गुरूंचे भरतावरील प्रेम पाहून श्रीरामांच्या मनास विशेष आनंद झाला। भरत हा धर्मधुरंधर व तन मन वचनाने आपला सेवक आहे असे समजून बोले गुर आयस अनुकूला, वचन मंजू मृदू मंगलमूला। नाथ सपथ पितू चरण दोहाई, भयऊ न भुवन भरत समभाई। श्री रामचंद्र गुरूंच्या आज्ञेला अनुकूल, मनोहर, कोमल व कल्याणाचे मूळ असलेले वचन बोलले। हे गुरुवर्य, मी तुमची शपथ घेऊन व वडिलांच्या चरणांची आण घेऊन सत्य सांगतो की विश्वामध्ये भरतासारखा भाऊ कोणी झालाच नाही। जे गुरपद अंबुज अनुरागी, ते लोकहू बेदहू बडभागी। राउर जापर अस अनुरागू, कोकही सकई भरत कर भागू। जे लोक गुरूंच्या चरण कमलांच्या ठाई अनुराग बाळगतात, ते लौकिक दृष्ट्या आणि वैदिक पारमार्थिक दृष्ट्या मोठ्या भाग्याचे होत। मग ज्याच्यावर तुमच्यासारख्या गुरूंचे असे प्रेम आहे, त्या भरताच्या भाग्याची वाखाणणी कोण करू शकेल। लखी लघु बंधू बुद्धी सकुचाई, करत बदन पर भरत बडाई। भरतू कहई सोई किये भलाई, अस कही राम रहे अरगाई। लहान भाऊ समजून भरताच्या तोंडावर त्याची प्रशंसा करण्यामध्ये माझ्या बुद्धीला संकोच वाटतो। तरीही मी सांगतो की भरत जे काही सांगेल त्याप्रमाणे करणे चांगले होय। एवढे बोलून श्री रामचंद्र गप्प बसले। तब मुनी बोले भरत सन सब संकोचू तब मुनी बोले भरत सन सब संकोचू तजी तात। कृपा सिंधू प्रिय बंधू सन कहू हृदय कै बात। तेव्हा मुनी भरताला म्हणाले, हे पुत्रा, सगळा संकोच सोडून कृपेचा सागर असलेल्या आपल्या प्रिय भावाला आपल्या मनातील विचार सांग। सुनी मुनी वचन राम रुख पाई, गुरु साहिब अनुकूल घाई। लखी अपने सीर सबू छरू भारू, कही न सकही कछू करही विचारू। मुनींचे वचन ऐकून आणि श्रीरामांचा कल पाहून आणि ते दोघे आपल्याला अनुकूल असल्याचे पाहून सर्व ओझे आपल्या शिरावर आहे असे भरताला वाटले व तो काही बोलू शकला नाही। विचार करू लागला। पुलकी शरीर सभा भये ठाढे, नीरज नयन नेह जल बाढे। कहब मोर मुनी नाथ निबाहा, एही ते अधिक कहऊ मै कहा। पुलकित शरीराने तो सभेत उभा राहिला।
कमल नेत्रांतून प्रेमाश्रूंचा पूर आला. तो म्हणाला, माझे म्हणणे मुनीनाथांनी सांगून टाकले. यापेक्षा जास्त मी काय बोलू. मै जानऊ निज नाथ सुभाऊ, अपराधीहू पर कोह न काऊ. मो पर कृपा सनेहू बिसेशी, खेलत खुनीस न कबहू देखी. मी आपल्या स्वामींचा स्वभाव जाणतो. ते अपराध्यावरही कधी रागावत नाहीत. माझ्यावर तर त्यांची खास कृपा आणि प्रीती आहे. मी खेळामध्येही कधी त्यांना नाराज झालेले पाहिले नाही. शिशुपन ते परिहरेऊ न संगू, कबहू न किन्न मोर मन भंगू. मै प्रभु कृपा रीती जिय जोही, हारे हू खेल जितावही मोही. मी लहानपणापासून त्यांची सोबत सोडली नाही व त्यांनीही माझे मन कधी दुखावले नाही. मी प्रभूंच्या कृपेची रीत चांगल्या प्रकारे पाहिली आहे. खेळात मी हरलो तरीही प्रभू मला जिंकू देत. महू सनेह सकोच बस सनमुख कही, न बैन दरसन तृपीत न आजू लगी प्रेम पियासे नैन. मी प्रेमामुळे व संकोचामुळे कधी त्यांच्या समोर तोंड उघडले नाही. प्रेमाचे भुकेले माझे नेत्र प्रभूंचे दर्शन घेऊन आजवर कधी तृप्त झाले नाहीत. विधी न सकेऊ सही मोर दुलारा, नीच बिचू जननी मी सपारा. यहऊ कहत मोही आजून शोभा, अपनी समुझी साधू सुची कोभा. परंतु विधात्याला श्रीरामांचे माझ्यावरील प्रेम सहन झाले नाही. त्याने माझ्या दुष्ट मातेच्या निमित्ताने आम्हा दोघांमध्ये अंतर निर्माण केले. हे सांगणेही मला शोभत नाही, कारण स्वतःच्या समजुतीने कोणी साधू पवित्र झाला आहे काय. मातू मंदी मै साधू सुचाली, ऊर अस आणत कोटी कुचाली. फरई की कोदव बाली सुसाली, मुकता प्रसव की संबुक काली. माता दुष्ट आहे आणि मी सदाचारी व साधू आहे असे मनात आणणे हेच कोट्यवधी दुराचारांसारखे आहे. कदन्नाचे कणीस कधी उत्तम भात उत्पन्न करील काय. काळा शिंपला कधी मोती उत्पन्न करील काय. सपनेहू दोसक लेसू न काहू, मोर अभाग उदधी अवगाहू. बिनु समुझे निज अघ परिपाकू, जारिऊ जाय जननी कही काकू. स्वप्नातही कुणामध्येच दोषाचा लेश मात्रही नाही. माझे दुर्दैव हाच अथांग समुद्र आहे. मी आपल्या पापांचा परिणाम लक्षात न घेता मातेला कटू वचन बोलून विनाकारण दुखावले. हृदय हेरी हारेऊ सब ओरा, हृदय हेरी हारेऊ सब ओरा. एक ही भाती भले ही भल मोरा, गुर गोसाई साहिब सिय रामू. लागत मोही निक परिणामू. मी आपल्या मनाला सर्व बाजूंनी धुंडाळून पाहिले व मी हरलो. माझ्या कल्याणाचा एकही उपाय सुचत नाही. एकाच प्रकारे निश्चितपणे माझे भले होईल, ते म्हणजे गुरु महाराज सर्व समर्थ आहेत आणि श्री सीताराम माझे स्वामी आहेत. यामुळे परिणाम चांगला होईल असे मला वाटते. साधू सभा गुर प्रभु निकट कहऊ, सुथल सती भाऊ. प्रेम प्रपंचू की झूठ फूर, जानही मुनी रघुराऊ. या साधूंच्या सभेमध्ये आणि गुरुजी व स्वामींच्या जवळ या पवित्र तीर्थस्थानात मी सत्य भावनेने सांगतो. हे प्रेम आहे की कपट, खोटे आहे की खरे, हे सर्वज्ञ मुनी वसिष्ठ आणि अंतर्यामी श्री रघुनाथ जाणतात. भूपती मरण प्रेम पनू राखी, जननी कुमती जगतू सबू साखी. देखी न जाही बिकल महतारी, जरही दुसह जर पूर नर नारी. प्रेमाचा पण पाळून पिताजींचे मरण ओढवले आणि प्रेमाचा पण पाळून पिताजींचे मरण ओढवणे आणि मातेची दुर्बुद्धी
यांच्या साक्षीला हे जग आहे. माता व्याकुळ आहेत, त्यांना पाहावत नाही. अयोध्यापुरीचे स्त्री पुरुष दुसह दुःखाने जळत आहेत. मही सकल अनरथ कर मूला, सो सुनी समुजी सहिऊ सबसूला. सुनी बन गवनु किन्न रघुनाथा, करी मुनी बेश लखनसीय साथा. बिनु पानहिन्न पया देही पाये, संकरु साखी रहेऊ एही घाये. बहुरी निहारी निषाद स्नेहू, कुलिस कठीण ऊर भयऊ न बेहू. या सर्व अनाथांचे, या सर्व अनर्थांचे मूळ मीच आहे. हे ऐकून आणि जाणून घेतल्यापासून मी सर्व दुःख भोगले आहे. श्री रघुनाथ लक्ष्मण आणि सीतेसोबत मुनींचा वेश धारण करून अनवानी पायी वनात गेले. हे ऐकून भगवान शंकर साक्षीला आहेत की हा प्रहार झेलूनही मी जिवंत राहिलो. नंतर निषाद राजाचे प्रेम पाहूनही माझे हे वज्राहून कठोर हृदय विदीर्ण झाले नाही. अबसबू आखिन्न देखेऊ आई, जियत जीव जड सबई सहाई. जिन्नही निरखी मग सापिनी बिची, तजही विषम विषू तामस तीची. आता येथे आल्यावर डोळ्यांनी सर्व पाहिले. माझा हा जड जीव जिवंत राहून मला पिडणार. ज्यांना पाहिल्यावर वाटेतील सर्पिण आणि विंचू हे सुद्धा आपले विष व आपला तीव्र क्रोध सोडून देतात. तेई रघुनंदनु लखनु सिय अनहित लागे जाही. तासु तनय तजी दुसह दुख दैऊ सहावई काही. तेच रघुनंदन लक्ष्मण व सीता हे जिला शत्रू वाटले त्या कैकेयीचा पुत्र असलेल्या मला सोडून दुसह दुःख दुसऱ्या कोणाला सतावणार. सुनी अति बिकल भरत बरबानी, आरती प्रीती विनय नन. सुनी अति बिकल भरत बरबानी, आरती प्रीती विनय नय सानी. शोकमगन सब सभास खबारू, मनहू कमल बन परेऊ तुसारू. अत्यंत व्याकुळ व दुःख, प्रेम, विनय आणि नीती यांनी भरलेली भरताची वाणी ऐकून सर्व लोक शोकमग्न झाले. साऱ्या सभेत विषाद पसरला. जणू कमलवनावर हिमपात झाला. कही अनेक विधी कथा पुराणी, भरत प्रबोधू किन्न मुनी ज्ञानी. बोले उचित वचन रघुनंदू, दीन कर कुल कैरव बनचंदू. तेव्हा ज्ञानी मुनी वसिष्ठांनी अनेक प्रकारच्या प्राचीन कथा सांगून भरताचे समाधान केले. नंतर सूर्यकुल रूपी कुमुदवनाला प्रफुल्ल करणारे चंद्रमा श्री रघुनाथ योग्य प्रकारे सांगू लागले. तात जा यजिय करहू गलानी, ईस अधीन जीव गती जानी. तिनी काल त्रिभुवन मतमोरे, पुण्यसिलोक तात तर तोरे. हे भरता, आपल्या मनात तू विनाकारण अपराधीपणा बाळगत आहेस. जीवाची गती ही ईश्वराच्या अधीन आहे हे जाणून घे. माझ्या मते त्रिकालातील व त्रैलोक्यातील सर्व पुण्यात्मे पुरुष हे तुझ्याहून खालचे आहेत. उर आणत तुम्ह पर कुटिलाई, जाई लोकू परलोकू नसाई. दोसू देही जननीही जड तेई, जिन्न गुर साधू सभा नाही सेई. मनातही तुझ्यावर आरोप केल्यास इहलोक व परलोक हे दोन्हीही नष्ट होतील. ते मूर्ख लोकच कैकेयी मातेला दोष देतात की ज्यांनी गुरु व साधूंचा सत्संग कधी केलेला नाही. मिटीह ही पाप प्रपंच सब अखिल अमंगल भार. लोक सुजसू परलोक सुखू सुमिरत नामू तुम्हार. हे भरता, तुझे नाम स्मरण करताच सर्व पापे, अज्ञान आणि अमंगळ यांच्या राशी नष्ट होतील आणि या लोकी सुंदर कीर्ती व परलोकी सुख मिळेल.
कहू सुभाऊ सत्य सीव साखी, भरत भूमी रह राउरी राखी, तात कुतरक करहू जनी जाये, बैर प्रेम नहीं दुरई दुराये. हे भरता, मी भगवान शिवांना साक्षीला ठेवून खरे सांगतो की ही पृथ्वी तुझ्यावरच आधारित आहे. बाबा रे, तू विनाकारण खिन्न होऊ नकोस. वैर आणि प्रेम हे लपविल्याने लपत नसते. मुनिगण निकट बिहग मृग जाही, बाधक बधिक बिलोकी पराही, हित अनहित पशु पच्छिऊ जाना, मानुषतनु गुण ज्ञान निधाना. पशु पक्षी हे मुनींच्या जवळ बिनधास्त जातात, परंतु शिकाऱ्याला पाहून पळून जातात. पशु पक्षी सुद्धा मित्र कोण व शत्रू कोण हे ओळखतात. मग मनुष्य शरीर तर गुण व ज्ञानाचे भांडार आहे. तात तुम्ही मै जानऊ निके, करौ काह असमंजस जीके, राखेऊ राय सत्य मोही त्यागी, तनु परिहरेऊ प्रेमपन लागी. वत्सा, मी तुला चांगला ओळखतो. काय करू, मनाची मोठी द्विधा अवस्था झाली आहे. राजांनी माझा त्याग करून सत्याचे रक्षण केले आणि माझ्या प्रेमापोटी शरीराचा त्याग केला. तासू बचन मेटत मन सोचू, तेही ते अधिक तुम्हार संकोचू. तापर गुह मोही आयसू दिन्हा, अवसी जो कहू चहऊ सोई किन्हा. त्यांचे वचन खोटे पडू नये असे मला वाटते. त्याही पेक्षा तुझी भीड मला जास्त वाटते. शिवाय गुरुजींनी तुझ्या सांगण्याप्रमाणे वागण्याची आज्ञा केली आहे, म्हणून आता तू जे काही सांगशील त्याप्रमाणे करण्याची माझी इच्छा आहे. 2 मनु प्रसन्न करी सकुच, तजी कहू करौ सोई आजू, सत्य संदर गुबर वचन सुनी भा सुखी समाजू. तू मन प्रसन्न ठेवून आणि संकोच सोडून जे काही सांगशील तेच मी आज करीन. सत्य प्रतिज्ञ रघुकुल श्रेष्ठ श्रीरामांचे वचन ऐकून सर्व समाज सुखावून गेला. सूरगण सहित सभय सुरराजू, सोचही चाहत होन अकाजू, बनतो पाऊ करत कछू नाही, राम सरन सबगे मन माही. देवांगणांसह देवराज इंद्र घाबरून विचार करू लागला की योजलेले कार्य बिघडू पाहत आहे, काही उपाय करता येत नाही. तेव्हा तो मनातल्या मनात श्रीरामांना शरण गेला. बहुरी बिचारी परस्पर कहही, रघुपती भगत भगती बस अहही, सुधी करी अंबरीश दुर्बासा, बेसुर सुरपती निपट निरासा. मग ते आपसात विचार करून म्हणू लागले की श्री रघुनाथ हे भक्ताच्या भक्तीला वश असतात. अंबरीश व दुर्वास यांची आठवण झाल्यावर तर देव व इंद्र फारच निराश झाले. सहे सुरन्न बहुकाल विषादा, नरहरी किये प्रगट प्रहलादा, लगी लगी कान कहही धुनी माथा, अब सूर काज भरत के हाथा. पूर्वी देवांनी फार काळ दुःख भोगले. भक्त प्रल्हादानेच तेव्हा भगवान नृसिंह यांना प्रकट केले. सर्व देव परस्परांच्या कानात कुजबुजून आणि डोकी हलवून म्हणाले की यावेळी देवांचे कार्य भरताच्या हाती आहे. आनौ पाऊ न देखिय देवा, मानत रामू सुसेवक सेवा, हिय स प्रेम सुमिरहू सव भरतही, निज गुणशील राम बस करतही. हे देवांनो, आणखी कोणताही उपाय दिसत नाही. श्रीराम हे आपल्या श्रेष्ठ सेवकाची सेवा मान्य करून त्याच्यावर फार प्रसन्न होतात. म्हणून आपले गुण आणि शील यांनी श्रीरामांना वश करून घेणाऱ्या भरताचे सर्वजण आपापल्या मनात प्रेमाने स्मरण करा. 2 सुनी सूरमत सूरगुर, कहेऊ भल तुम्हार बड भागू, सकल सुमंगल मूल जग भरत चरण अनुरागू. देवांचे मत ऐकून देवगुरु बृहस्पती म्हणाले, चांगला विचार केलात. तुमचे भाग्य मोठे आहे. भरताच्या चरणांचे प्रेम हे जगात सर्व मांगल्याचे मूळ आहे. सीतापती सेवक सेवकाई, कामधेनु सय सरिस सुहाई, भरत भगती तुम्हरे मन आई, तजहू सोचू विधी बात बनाई. सीतापती सेवक सेवकाई,
कामधेनु सय सरिस सुहाई। भरत भगती तुम्हरे मन आई, तजहु सोचू विधी बात बनाई। सीतानाथ, श्रीरामांच्या सेवकाची सेवा ही शेकडो कामधेनूंप्रमाणे सुंदर आहे। तुमच्या मनात भरताची भक्ती आली, आता काळजी सोडा। विधात्याने सर्व जुळून आणले। देखू देवपती भरत प्रभाऊ, सहज सुभाय बिबस रघुराऊ। मन थीर करहु देव डरू नाही, भरत ही जानी राम परिछाई। हे देवराज, भरताचा प्रभाव तर बघा। श्री रघुनाथ हे मनापासून त्याला पूर्णपणे वश झाले आहेत। हे देवांनो, भरताला श्रीरामांच्या सावलीप्रमाणे अनुकरण करणारा मानून मन शांत ठेवा। घाबरण्याचे काही कारण नाही। सुनी सूर गुर सूर संमत सोचू, अंतर जामी प्रभू ही सकोचू। निज सीर भारू भरत जीय जाना, करत कोटी विधी उर अनुमाना। बृहस्पती आणि देवांची संमती तसेच त्यांची काळजी ऐकून अंतर्यामी श्रीरामांना संकोच वाटू लागला, तर भरताला सर्व भार आपल्या शिरी आला असे मनात वाटले। तो मनामध्ये असंख्य प्रकारचे अंदाज बांधू लागला। करी विचारू मन दिन्नी का, राम रजायस आपननी का। निजपन तजी राखे उपनु मोरा, छोहू सनेहू किन्न नाही थोरा। सर्व प्रकारे विचार केल्यावर शेवटी त्याने मनातल्या मनात हेच ठरविले की श्रीरामांच्या आज्ञेमध्येच आपले कल्याण आहे। त्यांनी स्वतःची प्रतिज्ञा सोडून माझी प्रतिज्ञा राखली। हे करून त्यांनी काही कमी कृपा आणि प्रेम केलेले नाही। 2 किन्न अनुग्रह अमित, अति सब विधी सीतानाथ। करी प्रणामू बोले भरतू जोरी, जलज जुग हाथ। श्री जानकीनाथांनी सर्व प्रकारे माझ्यावर अपार कृपा केलेली आहे। त्यानंतर भरताने दोन्ही कर कमल जोडून प्रणाम केला व म्हटले, कहो कहावऊ का अब स्वामी, कृपा अंबुनिधी अंतर जामी। गूर प्रसन्न साहिब अनुकूला, मिटी मलिन मन कल्पित सूला। हे स्वामी, हे कृपासागर, हे अंतर्यामी, आता मी अधिक काय सांगू आणि काय म्हणून घेऊ। गुरु महाराज प्रसन्न आणि स्वामी हे मला अनुकूल आहेत। हे पाहून माझ्या मलिन मनातील कल्पित दुःख नष्ट झाले। अपडर डरेऊ न सोच समूले, रबिही न दोसू देव दिसी भूले। मोर भागू मातू कुटिलाई, विधी गती विषम काल कठिनाई। मी उगीचच भ्यालो होतो, माझी चिंता निर्मूळ होती। दिशा विसरल्या तर त्यात हे देवा सूर्याचा दोष नाही। माझे दुर्भाग्य मातेची कुटिलता, विधात्याची वाकडी चाल आणि काळाचा कठोरपणा। पाऊ रोपी सब मिली मोही घाला, पनत पाल पन आपन पाला। यहनई रीती न राउरी होई, लोकहु बेद विदित नाही गोई। या सर्वांनी मिळून पाय रोवून मला नष्ट केले, परंतु शरणागताचे रक्षक असलेल्या तुम्ही आपले शरणागताच्या रक्षणाचे ब्रीद पाळून मला वाचवले। ही काही तुमची नवी रीत नाही, ही लोक व वेद यांत प्रत्यक्ष प्रकट आहे, लपून राहिलेली नाही। जगू अनभल भल एकू गोसाई, कहिय होई भल कासू भलाई। देऊ देवतरू सरिस सुभाऊ, सनमुख विमुख न काहूही काऊ। सारे जग वाईट करणारे असो, परंतु हे स्वामी केवळ तुम्हीच एक भले करणारे आहात। मग सांगा की कुणाच्या भलाईमुळे भले होईल। हे देवा, तुमचा स्वभाव कल्पवृक्षासारखा आहे, तो कधी कुणाला अनुकूल नसतो व प्रतिकूलही नसतो। 2 जाई निकट पहिचानी, तरु छाह समनी सब सोच। मागत अभिमत पाव जगराऊ, रंकू भल पोच। त्या कल्पवृक्षाला ओळखून कोणी त्याच्याजवळ गेला तर त्याची केवळ सावलीच सर्व चिंता नाहीशी करणारी आहे। राजा रंक चांगले वाईट असे जगातील लोक त्या वृक्षाजवळ मागूनच मन मानेल
ती वस्तू प्राप्त करतात. लखी सब विधी गुर स्वामी सनेहू, मिटेऊ क्षोभू नहीं मन संदेहू. अब करुणा करत की जिय सोई, जनहित प्रभू चित क्षोभू न होई. गुरु आणि स्वामी यांचा सर्व प्रकारे स्नेह असलेला पाहून माझा क्षोभ नाहीसा झाला. मनात कोणताही संशय उरला नाही. हे दयानिधान, आता असे करा की त्यामुळे या दासासाठी प्रभूंच्या मनाला क्षोभ होऊ नये. जो सेवकू साहिबही संकोची, निजहित चहई तासू मती पोची. सेवकहित साहिब सेवकाई, करे सकल सुख लोभ बिहाई. जो सेवक स्वामीला भीड घालून आपले भले व्हावे असे इच्छितो त्याची बुद्धी नीच होय. सर्व सुखे व लोभ सोडून स्वामीची सेवा करावी, यातच सेवकाचे हित आहे. स्वार्थू नात फिरे सबही का, किये रजाई कोटी विधिनी का. यह स्वार्थ परमार्थ सारू, सकल सुकृत फल सुगती संगारू. हे नाथ, तुम्ही परत येण्यामध्ये सर्वांचा स्वार्थ आहे आणि तुमची आज्ञा पाळण्यामध्ये कोट्यवधी प्रकारचे कल्याण आहे. हेच स्वार्थ व परमार्थ यांतील सार आहे. हे सर्व पुण्यांचे फळ व संपूर्ण शुभ गतींचा शृंगार आहे. देव एक बिनती सुनी मोरी, उचित होई तस करब बहोरी. तिलक समाजू साजू सबुआना, करिय सुफल प्रभू जाऊ मनुमाना. हे देव, तुम्ही माझी एक विनंती ऐकून मग जे योग्य असेल ते करा. राजतिलकासाठी सर्व सामग्री तयार करून आणली आहे. प्रभूंच्या मनात असेल तर कृपा करून तिचा उपभोग करा. 2 सानुज पठईय मोही बन कीजिय सबही सनाथ. न तरु फेरी अही बंधू दोऊ, नाथ चलऊ मे साथ. लहान भाऊ शत्रुघ्नाबरोबर मला वनात पाठवा आणि तुम्ही अयोध्याला परतून सर्वांना सनात करा. नाहीतर हे नाथ लक्ष्मण व शत्रुघ्न या दोघांना पाठवून द्या आणि मला तुमच्या बरोबर येऊ द्या. न तरु जाही बन तीनीऊ भाई, बहुरिय सिय सहित रघुराई. जेही विधी प्रभू प्रसन्न मन होई, करुणा सागर की जिय सोई. किंवा आम्ही तिन्ही भाऊ वनात जाऊ आणि हे रघुनाथ सीता देवीसह आपण अयोध्येला परत जाऊ. हे दयानिधी, ज्या रीतीने आपले मन प्रसन्न होईल ते आपण करा. देवदिन्न सबु मोही अभारू, मोरे नीती न धर्म विचारू. कहू वचन सब स्वार्थ हेतू, रहत न आरत के चित चेतू. हे देवा, सर्व जबाबदारी तुम्ही माझ्यावर टाकली, परंतु माझ्यामध्ये नीतीचा विचार नाही की धर्माचा नाही. मी आपल्या स्वार्थासाठी सर्व गोष्टी सांगत आहे. दुःखी मनुष्याच्या मनात विवेक राहत नाही. उतरू देई सुनी स्वामी रजाई, सो सेवकू लखी लाज लजाई. असमय अवगुण उदधी अगाधू, स्वामी स्नेह सराहत साधू. स्वामींची आज्ञा ऐकल्यावर जो उलट उत्तर देतो अशा सेवकाला पाहून लाजेलाही लाज वाटते. मी अवगुणांचा अथांग समुद्र आहे, परंतु स्वामी तुम्ही मला स्नेहामुळे साधू म्हणून माझी वाखाणणी करता. अवकृपाल मोही सोमत भावा, सकुच स्वामी मन जाई न पावा. प्रभुपद सपथ कहू सती भाऊ, जगमंगल हित एक उपाऊ. हे कृपाळू, ज्यामुळे स्वामींच्या मनाला भीड न पडेल तोच विचार मला आवडेल. प्रभूंच्या चरणांची शपथ मी सत्य भावनेने सांगतो की जगताच्या कल्याणाचा हाच एक उपाय आहे. 2 प्रभू प्रसन्न मन सकुच तजी, जो जेही आय सुदेव. सो सिर धरी धरी करीही, सबू मीठीही अनट अवरेब. संकोच सोडून प्रसन्न मनाने जी आज्ञा प्रभू देतील ती सर्व लोक शिरोधार्य मानतील आणि सर्व उपद्रव व चिंता मिटतील. भरत बचन सुची सुनी सूर हर्षे, साधू सराही सुवन सूर बरशे. असमंजस बस अवध
नेवासी प्रमुदित मन तापस बनबासी. भरताचे पवित्र बोलणे ऐकून देव आनंदित झाले आणि छान छान अशी प्रशंसा करीत त्यांनी फुले उधळली. अयोध्या निवासी बुचकळ्यात पडले. आणि आता श्रीराम काय सांगतात ते पाहूया. तपस्वी आणि वनवासी लोक श्रीराम वनातच राहतील या आशेने मनातून आनंदले. चूप ही रहे रघुनाथ संकोची, प्रभु गती देखी सब सोची. जनक दूत तेही अवसर आये, मुनी वशिष्ठ सुनी बेगी बोलाये. परंतु भीडेमुळे श्रीराम गप्प राहिले. प्रभूंची ही मौन स्थिती पाहून सर्व सभा काळजीत पडली. त्यावेळी जनक राजांचे दूत आले. हे ऐकून वशिष्ठांनी त्यांना त्वरित बोलावून घेतले. करी प्रणाम तिन्न रामू निहारे, बेशू देखी भये निपट दुखारे. दूतन्ह मुनिबर बूझी बाता, कहू बिदेह भूप कुसलाता. त्या दूतांनी येऊन प्रणाम करून श्रीरामचंद्रांना पाहिले. त्यांचा मुनींसारखा वेश पाहून त्यांना फार दुःख झाले. मुनी श्रेष्ठ वशिष्ठांनी दूतांना म्हटले की राजा जनकांच्या खुशालीविषयी सांगा. सुनी सकुचाई नाई महिमाथा, बोले चरबर जोरे हाथा. भूझब राउर सादर साई, कुशल हेतू सो भयऊ गोसाई. मुनींचे हे बोलणे ऐकून संकोचाने पृथ्वीवर मस्तक टेकवून ते श्रेष्ठ दूत हात जोडून म्हणाले, हे स्वामी, हे गोस्वामी, तुम्ही आदराने विचारले याचमुळे खुशाली सिद्ध झाली. नाहीत कोसलनाथ के साथ कुशल गई नाथ. मिथिला अवध विशेष ते जगू सब भयऊ अनाथ. अन्यथा हे नाथ क्षेम कुशल हे सर्व कोसलनाथ दशरथांच्या बरोबर निघून गेले. तसे पाहिले तर सर्व जग हेच अनाथ झाले आहे. परंतु मिथिला आणि अयोध्या या विशेष करून अनाथ झालेल्या आहेत.